अहमदनगर महानगरपालिकेतील लाचखोरी प्रकरणी स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलाय। लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेतील आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केलाय। विशेष न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी याबाबत आदेश दिलाय। श्रीधर देशपांडे याच्या वतीनं युक्तिवाद करताना वकील महेश तवले यांनी सांगितलं की तक्रारदार आणि देशपांडे यांची ओळखच नव्हती। तक्रारदाराकडूनच रक्कम स्वीकारण्याचा आग्रह धरला जात होता। सरकारी वकील सीडी कुलकर्णी आणि तक्रारदाराचे वकील अभिजित उप्पाल यांच्या वतीनं युक्तिवाद करताना सांगण्यात आलं की देशपांडे यांच्या घरात 9 मालमत्तांचे खरेदी खत 97,000चे दागिने आढळले, त्यामुळे चौकशीसाठी कोठडी आवश्यक आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं देशपांडेचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलाय। बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम परवानगीसाठी 8 लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून तत्कालीन आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे या दोघांविरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा यापूर्वीच तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला। दोघंही फरार आहे। आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच नामंजूर केला। त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यावर 31 जुलैला सुनावणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।